चॅट बॉक्समध्ये मेसेज करा. ओके, आता आपण आपला बरोबर 8 झालेले आहेत. आपण आपला आजचा क्लास स्टार्ट करूया. सगळ्यांना आठवतं आपण लास्ट क्लासमध्ये 6चं टेबल, 7चं टेबल, 8चं टेबल, 9चं टेबल पाहिलं होतं इथपर्यंत. 7, 8, 9चं टेबल पाहिलं होतं. आता आपण आज इथून सुरू करूयात. मी रीड करते, सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. मी वाचतेय. मेकिंग मल्टिप्लिकेशन टेबल विथ द हेल्प ऑफ ॲडिशन. मल्टिप्लिकेशनचं टेबल बनवायचं ॲडिशनच्या मेथडने. Time to make the table 6 tables. We take 6 in 2 parts as 6 is equal to 4 plus 2. Now we take 4 and 6, 4 and 2 times tables and add them to get a 6 times table. आपल्याला 6चं टेबल बनवायचं आहे, रेडी करायचं आहे. We have to make a 6 table. So we divide 6 into 2 parts. 4 plus 3, like this. We divide number of 6 into 2 parts. 4 plus 6. Now we take 4 and 2 times tables and add them to get the 6 times table. 4 का टेबल और 2 का टेबल ऐड करेंगे तो हमें 6 का टेबल मिलेगा. Then we get 6 table turn. Just as we can make the 6 times tables using the tables of 4 and 2. We can make it using the tables of 5 and 1, 2. Tony म्हणतोय, just as we can take 6, we have to make a 6 tables. We take here 4 tables and 2 tables. Just like that, तशाच प्रकारे 5th टेबल आणि 1चं टेबल यूज केलं की आपल्याला 6चं टेबल मिळेल. इथे आपण बघूयात. मी हा चार्ट जो 4 टाइम्स टेबल्स आणि 2 टाइम्स टेबलचा आहे तो आपण रीड करूयात. ॲडिशन आणि 6 टाइम्स टेबल्स असं दिलेलं आहे. 4चा टेबल दिलेला आहे. फर्स्ट 4 टाइम्स टेबलच्या कॉलममध्ये 4, 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12, 4 4 जा 16, 4 5 जा 20, 4 6 जा 24, 4 7 जा 28, 4 8 जा 32, 4 9 जा 36, 4 10 जा 40. असा हा फर्स्ट 4चा टेबल घेतलाय. सेकंड 2चा टेबल घेतलाय. 4चा टेबल ॲड 2चा टेबल. 4 plus 2 is equal to 6. 8 plus 4 is equal to 12. 12 plus 6 is equal to 18. 16 plus 8 is equal to 24. 20 plus 10 is equal to 30. 24 plus 12 is equal to 36. 28 plus 14 is equal to 42. 32 plus 16 is equal to 48. 36 plus 18 is equal to 54. 40 plus 20 is equal to 60. असं आपण 4चा टेबल आणि 2च्या टेबलची ॲडिशन केली की आपल्याला 6चा टेबल मिळतो. तशाच प्रकारे आपण 5चं टेबल आणि 1चं टेबल ॲड केलं तरी आपल्याला 6चं टेबल मिळणार आहे. That's right. We can make a new table using 2 tables that we already know. हे बरोबर आहे. आपण 2 टेबल ॲड केले की आपल्याला न्यू टेबल मिळतो किंवा आपल्याला त्या 2 नंबरची जे ॲडिशन आहे त्या ॲडिशनचा नंबर आपल्याला टेबल आपल्याला मिळतो. टॉनी. So we can
make the 7 times tables with the help of 4 and 3 times tables. टॉनी म्हणतो आपण आपल्याला 7चा टेबल बनवायचा असेल तर आपण 4 आणि 3चा टेबल्स ॲड केल्यावर 7चा टेबल आपल्याला मिळेल. कळालं इथपर्यंत? आपल्याला 2 टेबल ॲड केले की आपल्याला तिसरा टेबल मिळतो किंवा आपल्याला एक एक टेबल काढायचा असेल तर आपण त्या नंबरची ॲडिशन 2 पार्ट्समध्ये डिवाइड करायची. त्या नंबरची ॲडिशन जे नंबर्स असतील त्या नंबरचे टेबल्स लिहून काढायचे आणि ते ॲड करायचे की आपल्याला 3rd नंबरचा आपला टेबल रेडी होतो. तशाच प्रकारे जर आपल्याला 10चं टेबल बनवायचं असेल तर आपण कुठल्या कुठल्या नंबर्स यूज करणार, कुठल्या कुठल्या नंबर्सची ॲडिशन यूज करणार, चॅट बॉक्समध्ये लिहा. 10चं टेबल बनवायचं आहे. आवाज येतो सगळ्यांना? जसं आपण इथे 6चा टेबल बनवायला 4 + 2 असे 2 टेबल्स यूज केले, तसं 10चं टेबल बनवायला आपण कोणते 2 टेबल्स यूज करणार किंवा कोणत्या नंबरचे टेबल्सची ॲडिशन करून आपल्याला 10चं टेबल होईल, कोण सांगेल? 10चं टेबल बनवायचं आपल्याला. 10 + 2 इज अबाउट 10 होतं ना. 10 + 2 अबाउट 10 होतं. 10चं टेबल आपल्याला बनवायचं आहे. सो वी हॅव टू यूज नंबर लेस दॅन 10, स्मॉलर दॅन 10. जे आपण नंबर्स यूज करू, जे टेबल्स यूज करू ते आपल्याला येस 6 + 4 इज करेक्ट. आणखी कोण सांगेल? अजून कुठले कुठले नंबरचे टेबल्स यूज करून आपल्याला 10चं टेबल बनेल? कोण सांगेल? 6 + 4 इज करेक्ट. पण आपल्याला अजून दुसरे नंबर्स यूज करून सुद्धा 10चं टेबल 5 + 5चा केला तरी होईल. 6 + 4चं तर केलं तर होतच आहे. 7 + 3चा टेबल जरी यूज केला, 7चं टेबल आणि 3चं टेबल आपण दोन्ही टेबल्सची ॲडिशन केली की आपल्याला 10चं टेबल ऑटोमॅटिकली रेडी होऊन जातो. कळालंय सगळ्यांना? 5 + 5 सांगितलं. अजून 7 + 3 झालं 10चं टेबल बनवण्यासाठी आपल्याला. अजून कोणी सांगेल एखादं? येस 8 + 2 गुड. 8 + 2 8चं टेबल आणि 2चं टेबलची ॲडिशन केली की आपल्याला 10चं टेबल मिळून जातो. अजून कोण सांगेल? अजून एखादं? अजून 2 नंबर्स. 9 + 1 इज ऑल्सो करेक्ट. इट्स गुड वन. 9 + 1 इज इक्वल टू 10. सो 9चं टेबल आणि 1चं टेबल आपण दोन्ही टेबल्सची ॲडिशन केली की ऑटोमॅटिकली वी गेट अ टेबल ऑफ नंबर 10. कळाला इथपर्यंत सगळ्यांना? चॅटबॉक्समध्ये मेसेज करा. सगळ्यांचा मेसेज येऊ द्या. Okay. Now we move. It's special the 9 table. 9 times tables. Time. दिसते सगळ्यांना? Can I tell you something about 9 times tables? Write the number in several order. Write the numbers in reverse order 9, 8, 7 up to 0 in the units place. Now, in the tens place, before them, write 0, 1, 2 till 9 in serial order, and look, we have the 9 times tables already. Is it that wonderful?
नाईन्थ टेबलची गंमत ताईंनी सांगितली आहे. एक छोटी गंमत आहे नाईन्थ टेबलची. युनिट प्लेसला आपण रिव्हर्स ऑर्डरनी 9, 8, 7, 6 युनिट प्लेस सगळ्यांना माहिती आहे. इथं ब्ल्यू कलरनी हायलाइट केलेली आहे 9च्या टेबलमध्ये. दिसते सगळ्यांना, ती आपली युनिट प्लेस आहे. सो तिथे आपल्याला रिव्हर्स ऑर्डरने लिहायचं आहे. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 and 0. आणि टेन्थ प्लेसला आपल्याला सिरियली लिहायचं आहे 0 to 9. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. Automatically we get 9 tables. See, 9 ones are 9, 9 twos are 18, 9 threes are 27, 9 fours are 36, 9 fives are 45, 9 sixes are 54, 9 sevens are 63, 9 eights are 72, 9 nines are 81, 9 tens are 90. कळालं सगळ्यांना? So, wow, I can see something else. If we add a digits in the units and tens place in such number, we always get a 9. Now that's interesting too. चलो म्हणतो किती मस्त आहे हे. इझी वे आहे 9चं टेबल करायला. असे सेव्हरल नंबर्स आपण यूज करून सिरियली रिव्हर्स ऑर्डर आणि सिरियल ऑर्डरने यूज करून आपण 9चा टेबल रेडी केला. Now next, the multiplication 5 into 3 is equal to 15 has been shown in the table below. Fill the right numbers in the empty boxes. इथे दिसतो हा सगळ्यांना बॉक्स ब्ल्यू कलरचा आहे. इथे वरती त्याला वरचे जे लाईन्स आहेत, कॉलम्स आहेत, ते पिंकनी हायलाइट केलेले आहेत. आणि इथे उभे जे कॉलम्स आहेत ते थोडे ग्रीनिश कलरनी हायलाइट केलेले आहेत. आणि उभे 1 to 10 लिहून काढायचे आणि आडवे सुद्धा 1 to 10 लिहून काढायचे. नाही, आडवेच 1 to 10 लिहून काढायचे. 1, 2, 3. सो 3, 3, 3, 3, 3, 6, 9, 15. 5, 5 3s are 15. असं टेबल लिहायचंय. हे टाइम्स आहेत. इथे फर्स्ट ग्रीन आहे. ग्रीन बॉक्समध्ये फर्स्ट कॉलम नंबर 1 लिहिलेला आहे. तिथे 1चं टेबल आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आणि सेकंड ग्रीन बॉक्समध्ये 2 नंबर लिहिलेला आहे. तिथे 2चं टेबल लिहून काढायचं आहे. 2 1s are 2, 2 2s are 4, 2 3s are 6, 2 4s are 8, 2 5s are 12, 2 5s are 10, 2 6s are 12, 2 7s are goes on till 20. Like this, 2's a table we have to write. And again next 3 we have to write 3's table. 3 1s are 3, 3 2s are 6 till 30. Next 4 table, 5th table, 6th table. So आपल्याला कळतं इथं की 5च्या टेबलमध्ये 3 प्लेसला 15 आहे. 5च्या टेबलमध्ये 3rd प्लेसला 15 आहेत आणि 3च्या टेबलमध्ये 5th प्लेसला 15 आहे. आपण सरळ पण आपला टेबल रेडी होतं बघा. 3 1s are 3, 3 2s are 6, 3 3s are 9, 3 4s are 12. Like this goes up till 30. असं टेबल रेडी होतं. स्लॅन्टिंग अँड स्टँडिंग अँड स्लिपिंग दोन्ही वेनी व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल दोन्ही मेथडनी आपलं टेबल रेडी होतं. 2चं टेबल, 3चं टेबल, 4चं टेबल, 5चं टेबल. आपण जर हे कंटिन्यू लिहिलं की आपल्याला कळेल. हे टेबल कंप्लीट केलं की आपल्याला ऑटोमॅटिकली लक्षात येईल टेबल्स रेडी होतात आपले. 5चा टेबल, 6चा टेबल. सो सेम प्लेस, सेम नंबर आपल्याला कुठल्या 2 टेबल्समध्ये मिळतो ते सुद्धा कळतं. आता 5चं टेबल
आपण आता हे बघू शकतो 5च्या टेबलमध्ये सेकंड प्लेसला 5 2 जा 10 येतात. तसंच 2च्या टेबलमध्ये 5th प्लेसला 10 येतात. सो आपल्याला हे रेकग्नायझेशन होतं, हे आपल्याला कळतं की कोणता नंबर कोणत्या दोन टेबल्समध्ये येतो. कळालं? हे आपल्याला कंप्लीट करायचं आहे. हा बॉक्स सगळ्यांना कळाला? चॅट बॉक्समध्ये मेसेज करा. आपल्याला आडवे टेबल्स लिहिल्यावर 2चा 3चा 4चा तसंच आपल्याला स्टँडिंग वेनी पण लिहिले 2चा 3चा 4चा. सो आपल्याला हे लक्षात येतं की कोणता नंबर आपल्याला कोणत्या टेबल्समध्ये 2 वेळा येतो. क्लिअर आहे इथपर्यंत? ते चार्ट तुम्ही सोडवायचं होमवर्कला कंप्लीट करायचं आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कसं सॉल्व केलंय ते. नेक्स्ट, carry out the following multiplications. 3 into 6. Carry out the following multiplications. Multiplications दिलेले आहेत. 3 into 6. 3 into 6. सो आपल्याला 6चं टेबल काउंट करायचं आहे थर्ड प्लेस पर्यंत. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 18, 1 8 18. गॉट इट? कळालं सगळ्यांना? 3 into 6. So we have to count 6 tables till third place. चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. मल्टिप्लिकेशनचा फर्स्ट सम समजलंय? Okay. Now we are going to solve second sum. What is our second sum? 5 into 3. 5 into 3. So we have to count the number of 3's table. 3 का टेबल हमें काउंट करना है. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 5 जा 15, 1 5 15. Now we are going to solve our next 7 into 5. 7 into 5. Now we have to say table of 5. 5 का टेबल बोलना है अभी 7th प्लेस तक. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15, 5 4 जा 20, 5 5 जा 25, 5 6 जा 30, 5 7 जा 35. 5 7 जा 35. 3 5 35. Take out your notebooks fast, all of you. चलो अपनी अपनी नोटबुक्स निकालो सब. ओके, निकालिए सबने नोटबुक्स. हेडिंग लिखना है, आज की डेट लिखनी है, हेडिंग लिखना है. कैरी आउट द फॉलोइंग मल्टीप्लिकेशन. Carry out the following multiplication.
सबने हेडिंग लिखा है? Okay, now solve our first three examples. 3 into 6. Our first example is 3 into 6. Three into 6, answer is 1, 8, 18. Second example, 5 into 3. 5 into 3, 15. 1, 5, 15. Next, 7 into 5. 7 into 5. 3, 5, 35. कंप्लीट होने के बाद चैट बॉक्स में मैसेज करना है कंप्लीट करके. ये 3 एग्जांपल्स. जस्ट सॉल्व दिस 3 एग्जांपल्स. यही 3 एग्जांपल सॉल्व करने हैं और होने के बाद चैट बॉक्स में मैसेज करो कंप्लीट करके. झालं की चॅट बॉक्समध्ये मेसेज करायचा आहे कंप्लीट म्हणून. फक्त हे 3 एक्झाम्पल सॉल्व करायचे. ओके, बाकी सगळ्यांचं झालंय. 3 into 6, 18. 5 into 3, 15. 7 into 5, 35. Okay, now we are solving next examples. 8 into 3. 8. 8 into 3. So 3 का टेबल 8 टाइम्स तक अब हमें बोलना है. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 5 जा 15, 3 6 जा 18, 3 7 जा 21, 3 8 जा 24, 3 8 जा 3 8 जा 24, 2 4 24. Now next 6 into 4. 6 into 4.
So we have to say fourth table. 4 ones are 4, 4 twos are 8 till 6th place. We have to say fourth table till 6th place. 4 ones are 4, 4 twos are 8, 4 threes are 12, 4 fours are 16, 4 fives are 24, 6 are 24, 24, 2 4, 24. 6 into 4 is equal to 24. 2 4, 24. Next, 7 into 8. 7 into 8. So we have to say 8 stable still 7. Who is going to tell me the answer 7 into 8? कौन बताएगा मुझे अभी आंसर ये 7 into 8 का? ओके, साखरे, साखरेचा माईक ऑन करा. साखरे मला सांग 7 into 8 चा आन्सर. चॅट बॉक्स मध्ये पण मेसेज केला. ओके, 56. 24 रॉन्ग आंसर है. हेलो. Yes, miss. 7 into 8. What is the answer? बोलो 8 का टेबल बोलो. 8 on the 8, 8 to the 16, 8 is the 24, 8 to the 7, 7, 7, 7. ओके ठीक है, माइक ऑफ करो. चलो बेटा आपका ऑफ योर माइक. यस, ऑफ योर माइक. साखरे आपका आपका माइक ऑफ करो. यस. 7 into 8. So we have to say the table of 8. 8 का टेबल बोलना है till 7th place तक. समझ में आया? 8 का टेबल 7th place तक. क्या आंसर आता है? 54. 8 ones are 8, 8 twos are 16. यहाँ पे दिया है. टेबल्स लर्न नहीं किए सबने? सी, here 8 का टेबल है. 8 ones are 8, 8 twos are 16, 8 threes are 24, 8 fours are 32, 8 fives are 40, 8 six are 48, 8 sevens are 56, 8 sevens are 56, 8 sevens are 56. किसने किसने आंसर्स लिखे हैं देखो चैट बॉक्स में. यस, गुड. चलो, copy this sum in your notebooks fast. First sum is 8 into 3, 24. Second, 6 into 4, again 24. 7 into 8 is equal to 56.
कळाला सगळ्यांना? इथपर्यंत सगळ्यांचं लिहून झालं की कंप्लीट असं एक चॅट बॉक्स मध्ये लिहायचं आहे. ओके. Okay, done. Complete. Now, from the picture given below, make examples of multiplication and solve them. The example made of the following pictures. There are 6 flowers in each row. How many flowers in 4 such rows? चार आपल्याला खाली दिलेले आहे. नुसार आपल्याला सम रेडी करायचा आहे. सम बनवायचा आहे. So खालचा सम आहे. There are 6 flowers in each row. प्रत्येक रो मध्ये 6 flowers आहेत. There is a 6 flowers in each row. How many flowers in a such 4 rows? 4 such rows. So किती flowers आहेत ह्या 4 rows मध्ये असं विचारलं आहे. Flowers in one row. So how many flowers in one row? There is a 6 flowers in one row. So first in this first box, flowers in one row च्या बॉक्स मध्ये आपल्याला आणि अशा किती रोज आहेत? नंबर्स ऑफ रोज 1 2 3 4. 4 rows आहेत अशा. So total number of flowers. Now I'm going to show in on whiteboard. 4 flowers in each row. And sorry, 6 flowers in each row, such like 4 rows in this picture. So we have to say 4 का टेबल बोलना है अभी हमें till 6 तक. 4 1s are 4, 4 2s are 8, 4 3s are 12, 4 4s are 16, 4 5s are 20, 4 6 are 24. 2 4 24. 4 6 into 4 is equal to 24. Total number of flowers, here we have to write it number 24. We can also count these flowers also. Flowers दिए तो हमें क्रॉस चेक करना है क्या हमारा आंसर करेक्ट है या नहीं है. So we can count these flowers now. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24. How many flowers over here? 2 4 24. Got it? सगळ्यांना समजलंय? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. कळालं सगळ्यांना कसं एक्झाम्पल रेडी केलं आपण आता. आपल्याला दिलेले होते फ्लावर्स, 6 flowers in each row, and like this there is such a 4 rows. So 6 into 4 is equal to 24. आपण ते क्रॉस चेक पण केलं, सगळे फ्लावर्स काउंट करून पाहिले. So our answer is correct 24. Start writing in your notebook. हे वर्ड प्रॉब्लेम टाइप आहे, सो असंच लिहून काढायचं आहे.
हेडिंग लिहायचं वरती. द एक्झाम्पल मेड फॉर द फॉलोइंग पिक्चर. हे ब्ल्यू डॉट करून जे हेडिंग लिहिलेलं आहे ते लिहायचं आहे. द एक्झाम्पल मेड फ्रॉम द फॉलोइंग पिक्चर. लिहिलं सगळ्यांनी. Example made from the following picture. Next, there are 6 flowers in each row. हे सगळं लिहायचं आहे. पिक्चर्स नाही ड्रॉ केले तरी चालतील, एक कंपल्शन नाही आहे. Start writing. There are 6 flowers in each row. Next, how many flowers in 4 such rows? How many flowers in 4 such rows? नेक्स्ट तसं बॉक्स ड्रॉ करायचा आहे आणि त्या बॉक्सच्या पुढे लिहायचा फ्लावर्स इन 1 रो. फ्लावर्स इन 1 रो. इंटू परत एक बॉक्स ड्रॉ करायचा आहे. नंबर ऑफ रोज. नंबर ऑफ रोज. नेक्स्ट परत एक बॉक्स ड्रॉ करून टोटल नंबर ऑफ फ्लावर्स. टोटल नंबर ऑफ फ्लावर्स. आणि ते एम्प्टी बॉक्सेस मध्ये फर्स्ट बॉक्स मध्ये 6 नंबर येणार, सेकंड बॉक्स मध्ये 4 आणि आन्सर 24. राईट फास्ट. कंप्लीट होने के बाद चैट बॉक्स में कंप्लीट लिखना है. Many flowers in 4 such rows. First box, 6 flowers in 1 row. 4 number of rows. 24 total number of flowers.
कंप्लीट झालंय सगळ्यांचं? कंप्लीट झालं करून मेसेज लिहायचं. बाकीच्यांचं कळाला इथपर्यंत मल्टिप्लिकेशन फर्स्ट वर्ड प्रॉब्लेम हेल्प मध्ये होतं. सेकंड एक्सप्लेन करायचं आहे, पण पुढे जायचं आहे. डन. ओके, कंप्लीट. 24. ओके. नाउ नेक्स्ट बॉल्सचे बॉक्सेस आहेत इथे. एकेका बॉक्समध्ये 3 बॉल्स दिसतात आपल्याला आणि असे 7 बॉक्स आहेत इथे. काउंट करत 1 2 3 4 5 6 7 7 box. In each box there is 3 balls. In each box there is a 3 balls. So balls in one box. त्या बॉक्स मध्ये फर्स्ट कॉलम मध्ये 3 balls in one box असं येणार. 3 balls in one box. तो बॉक्स आहे त्याच्यात 3 लिहायचंय. 3 balls in the one box. 3 balls in the one box. Next, then in dash boxes. Then in dash boxes. किती boxes आहेत? Then in 7 boxes. Then in 7 boxes. Then in 7 boxes. So we have to solve 3 into 7. 3 into 7. So we have to say the 7 number table till third place. 7 ones are 7, 7 twos are 20, 7 twos are 14, 7 threes are 21. 2 1 2 1 21. 7 ones are 7, 7 twos are 14, 7 threes are 21. Next, dash balls in all. Dash box in all. 2 1 21 balls in all boxes. In all. Three balls in the one box. Then in 7 boxes. 3 into 7 is equal to 21. 21 balls in all. 21 balls in all.
झालं सगळ्यांचं? स्टार्ट रायटिंग इन युअर नोटबुक्स फास्ट. कंप्लीट करा. कंप्लीट झालं की चॅट बॉक्स मध्ये मेसेज करायचा कंप्लीट करून. Three balls in one box, then in 7 boxes. 3 into 7, 21. 21 balls in all. ओके डन कंप्लीट. सबका होना चाहिए, सगळ्यांनी करायचं आहे. झालं की मेसेज करायचा कंप्लीट म्हणून. Okay, now we are going to solve our next example. Oh, there is a dolls and apple baskets. हम अभी पहले डॉल का सॉल्व करेंगे. कैसे करेंगे? यहाँ पे तो एक भी वर्ड, सिंगल वर्ड लिखा नहीं है, सिर्फ पिक्चर दिए हैं. डॉल्स के पिक्चर्स दिए हैं एंड टैग के पिक्चर्स है. टैग दिख रहा है ना? टैग सबको पता है, प्राइस टैग. सो वहाँ पे डॉल्स और डॉल्स के ऊपर प्राइस टैग लिखा है. सो वी हैव टू मेक अ एग्जाम्पल. So how many dolls over here? Count it. 1, 2, 3, 4, 5. There is a 5 dolls and the price of doll is a 8 rupees 8 price of each doll. So how we can make our example? There are 5 dolls and each price rupees 8 and 8 into 5. Got it? 8 into 5. Rupees 8 8 rupees. Into number of dolls 5. Number of dolls 5. Now 8 into 5. We have to say the 5 table. 5 ones are 5, 5 twos are 10, 5 threes are 15, 5 fours are 20, 5 fives are 25, 5 six are 30, 5 sevens are 5 eights are 40, 4 0 40, 4 0 40. If Rama goes in the shop, she wants 5 dolls and each doll price is rupees 8.
So she has to give to the shopkeeper rupees 40. So she has to give rupees to the shopkeeper 40. 40 rupees. Customers go in the shop. She wants 5 dolls. Each doll price is rupees 8. So how many rupees she has to give to the shopkeeper? So we are going to calculate over here. See, rupees 8 into number of dolls is equal to 40 rupees she had to give to the shopkeeper. कळालं सगळ्यांना? आत्ताचं एक्झाम्पल रम्माचं दिलं मी. Now, next, how many buckets are here? Baskets are here? 1. Let's count. 1, 2, 3, 4. 4 baskets are over here. And in each basket, how many apples are here? Let's count. 1, 2, 3, 4, 5. 5 apples in each basket. 5 apples in each basket. In one basket, there is a 5 apples, and there are 4 baskets. So we are going to solve like this. 5 number of APPLE apples. 5 numbers of apples in one basket. And how many basket of here? 4. 4 number of basket. So 5 into 4. Let's start the table of number 4. 4 ones are 4, 4 twos are 8, 4 threes are 12, 4 fours are 16, 4 fives are 20. 2, 0, 20. The total number of apples. Oh shit. Mistakenly I click on this duster. So we have to write again 5 number of apples in one basket into how many basket are over there? 4 baskets, and 5 into 4 is equal to 20. Total number of apples. कळालं सगळ्यांना?
चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. ओके. आणि हे सम, हे ऍपलचं सम आणि त्याच्या आधीचं डॉलचं सम, दोन्ही सम्स काय आले. मी हे डॉलचं एक्सप्लेन केलं. Rama goes in a shop to buy a dolls. She wants 5 dolls. Each doll price is rupees 8. So how many rupees she have to give to the shopkeeper? We calculate 40. 8 into 5, 40. So she have to give rupees 40 to the shopkeeper. Got it? Next, 4 buckets are over here. In each bucket there is a 5 apples. So how many total apples are over here? So we have to multiply 5 numbers of apples in one basket into 4 baskets. Answer is 20. The total number of apples 20. क्लिअर आहे इथपर्यंत? कळालं सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. चॅट बॉक्स मध्ये सगळ्यांनी मेसेज करायचा आहे. कळालंय सगळ्यांना? सगळ्यांचा मेसेज येऊ दे. कोणाला काही डाऊट आहे? आपण एखादं सम जे कळालं नसेल ते आपण परत घेऊयात. आहे कुठलं सम की कळालं नाहीये हे सम बॉलचं त्याच्या आधीचं, सो ते परत घ्या. कोणालाच डाऊट नाहीये? ओके. सगळ्यांना कळालंय मल्टिप्लिकेशन? ओके. Now today's homework. Complete this table. Fill the right numbers in the empty boxes. Complete this table. This is your homework today. And these 2 examples you have to solve it again. This doll one and this apple one. हे आधीचे 2 आपण सॉल्व केलेले आहेत. मी एक्सप्लेन पण केलेले आहेत. हे दोन्ही मी एक्सप्लेन केलेले आहेत, डॉलचं आणि ॲपलचं. जस्ट यू हॅव टू राईट इन अ प्रॉपर वे मेथड. ती पण मी दाखवलेली आहे तुम्हाला. तशाच मेथडने सॉल्व करायचं आहे दोन्ही सम्स, डॉल अँड ॲपल. and complete this table. That's it. Your today's homework. ओके, कंप्लीट हो गया सबको? होमवर्क भी समझ में आ गया? होमवर्क कळालाय सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. सगळ्यांचा मेसेज येऊ दे. ओके. होमवर्क आहे हे टेबल कंप्लीट करायचं आहे आणि हे 2 एक्झाम्पल अगेन सॉल्व करायचं आहे. आजचं मल्टिप्लिकेशनचं सगळ्यांना कळालेलं आहे. टेबल सगळ्यांना कळालेला आहे. आपण एकदा रिकॉल करूयात काय काय केलं आपण. आपण आज आपल्याला एखाद्या नंबरचं टेबल रेडी करायचं असेल, सो वी हॅव टू टेक 2 numbers ऑफ दॅट नंबर ॲडिशन. त्यात 2 नंबर घ्यायचे आहेत. ज्या नंबरची ॲडिशन तो नंबर होत असेल असं. अशा प्रकारे 6,
चा टेबल बघितला आपण 4 प्लस 2 चा टेबल केल्यावर आपल्याला ऑटोमॅटिकली 6 चा टेबल रेडी होतो. आपण 9 च्या टेबलची गंमत बघितली. रिव्हर्स ऑर्डरने 9 to 0 लिहायचे आणि नंतरून सिरियली 0 to 9 लिहायचे टेन्स प्लेसला आणि युनिट्स प्लेसला रिव्हर्स ऑर्डरने लिहायचं 0 to 9. सो वी कॅन गेट नंबर 9 टेबल. ही गंमत फक्त 9 टेबलचीच आहे, बाकी कोणत्याही टेबलला ही गंमत नाहीये. सगळ्यांना क्लिअर करते. हे चार्ट कंप्लीट करायचा सगळ्यांनी. टेबल्स फक्त लिहायचे, बाकी काही नाही याच्यात. आणि आपण आता सॉल्व केलेली कॅरी आउट द फॉलोइंग मल्टिप्लिकेशन्स. नंतरून आपण वर्ड प्रॉब्लेम सॉल्व केले मल्टिप्लिकेशनचे. There are 6 flowers in each rows. 4 rows are there. So 24 is the answer. In each box there is a 3 balls. So here is a 7 balls. So answer is 21. हे dolls example होतं. There is a 5 dolls. Each doll price is rupees 8. And next there is a 4 baskets. In each basket there is a 5 apples. So total number of apples. How many total? कळालं सगळ्यांना? कोणाचं कोण आहे? ओके. सगळ्यांना होमवर्क कळालाय, आता शिकवलेलं कळालंय. सो तुम्ही क्लास लेफ्ट करू शकता. बाय टीचर. बाय. बाय बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय. बाय टीचर. बाय. बाय टीचर. बाय. चलो लेफ्ट फटाफट. बाय. चला लेफ्ट करा.